आपण कधी म्हणलो का 15 वर्षात ह्यांना आपण असं कधी बोललो का? मला सांगा, तुमच्या अभिजितला आबाला असं बोललेलं पटतंय का तुम्हाला? ही योग्य आहे का? लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलाय, त्या घटनेनुसार मी निवडणुकीत अर्ज भरला, पवार साहेबांनी तिकीट दिलं, सर्व नेते मंडळींनी पाठिंबा दिलाय, तुम्ही जनता माझ्या सोबत आहात. आणि ही लोक काय म्हणतायत ही बघून घ्यायची भाषा ही शोभणारी आहे का? आपल्याला आवडती का? ह्या गोष्टीचा बंदोबस्त उद्याच्या 20 तारखेला आपल्याला करायचा आहे. आज 15 वर्षात बाबा, आता तुम्हाला सुद्धा आम्ही माफीच मागावं लागेल, कारण 19च्या निवडणुकीत बाबा आमच्याकडनं पण गावात संपर्क न झाल्यामुळं त्यांना 2275 मतं गेली ती गेली ती. आणि मग मला सांगा, एवढी मतं पडली आणि त्याचा उपकार तुम्ही मला फिरू देत नाही 78 गावातनं म्हणून फेडताय. या 42 गावानं 36,000चं लीड तुम्हाला दिलं आणि इकडचा एखादा उभा राहिला तर तुम्ही काय म्हणताय? फिरू देत नाही. मगाशी भारताबाईंनी सांगितलं की ती कुठल्या माझं गाव, आपलं गाव देगाव या मतदारसंघात आहे, मतदार आहे. 78 गावात त्यांचं गाव आहे गाव आत्ताच, त्यांचं गाव कुठं आहे? तीच उपरी आहे ती, आणि आपल्याला म्हणते ती. मला या निमित्तानं हेच सांगायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनं दिलेला अधिकार आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीमाईंनी, अण्णाभाऊ साठे असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायचं शिकवलं आणि त्या महापुरुषाच्या विचारावरती आपण उद्याचा लढा उभा केलाय. ह्या लढ्याला आपल्या भागातनं प्रचंड असा प्रतिसाद मिळून उद्याची निवडणूक मतमोजणीच्या दिवशी आपल्या 42 गावाला बाबा खात्रीनं सांगतो, इथं 42 गावातल्या कुणाच्या बी गावात कुणाकडे बी जाऊन बघा, 100, 200, 500 जणांच्या घरोघरी माझा स्वतःचा वैयक्तिक संपर्क आहे. मी जातो, येतो, बसतो, सुखादुःखात असतो का नाही? त्या ठिकाणी 78 गावात, त्या ठिकाणी भारताबाई एक बी गाव कमी पडणार नाही. तसं 42 गावात एक बी गाव असं नसणार आहे की त्या ठिकाणी 100-500च्या आत लीड आहे. त्यामुळं काल 14 गावात दौरा झाला. 14 गावात त्या ठिकाणी सर्व मोहिते पाटील कुटुंब स्वतः जातीनं त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये प्रचार हिरिरीनं भाग घेतलाय आणि 14 गावात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना जेवढं लीड आलं त्यापेक्षा जास्त लीड देण्याची त्यांनी शब्द दिलाय. तसंच आपल्या 42 गावात आणि आपल्या भागातल्या लोकांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्याला माड्याच्या सभेत आठवतंय का? मी बोललो होतो, त्यांनी मला ज्या पद्धतीनं बोलले की बाप जिवंत आहे म्हणून अशा पद्धतीची टीका करून माझ्यासारख्याला पोरकं करण्याचं काम केलं. परंतु मला खात्री आहे माझी 42 गावातली वडीलधारी मंडळी माझ्या बाप रूपी आशीर्वाद म्हणून मागे उभा राहील आणि उद्याच्या 20 तारखेला मतदानातून 23 तारखेला दाखवून देईल ही पोरक नाही, अख्खा तालुका ह्याच्या मागे आहे. ह्या निवडणुकीत अभिजित पाटलाची ही निवडणूक राहिली नाही. ही निवडणूक त्या ठिकाणी पवार साहेबांना चॅलेंज करणाऱ्या माणसाची आहे, ज्यांनी पवार साहेबाला मेहरबानी आहे का अशा पद्धतीचं बोलून पवार साहेबांनी नाही दिली तिकीट तर आम्ही अपक्ष उभारून निवडून येऊन देतो दाखवतो असं चॅलेंज करणारी
ही पवार साहेबाला चॅलेंज करणारी निवडणूक आहे. जयंत पाटील साहेबांना त्या दिवशी देखील बोललो, आपल्याला देखील माहिती आहे की नाद कुणाचा पण करा, पण पवार साहेबाचा तेवढा. आता त्यांनी नाद कुणाचा केलाय? आता पवार साहेब 17 तारखेला टेंभुर्णीला येऊन यांचा कार्यक्रम करणार आहेत. त्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या निवडणुकीचं नाव बघू नका. 2 नंबरला नाव काय आहे माहितीये का? नीट गेल्यावर वाचा. 2 नंबरला नाव लिहिलेलं असणार आहे, शरदचंद्र पवार साहेब, तुतारी वाजवणारा माणूस. उद्याचं मतदान हे शरदचंद्र पवार साहेबांना करायचंय.